साई हॉस्पिटल व प्रसूतिगृह डॉक्टर श्रीकांत श्रीराम चव्हाण MBBS, डॉक्टर रमेश श्रीराम चव्हाण BA MS MD AM CCH CGO, डॉक्टर सौ रुचिता रमेश चव्हाण BA MS CGO. 24 तास सेवा उपलब्ध. तपासणीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3, सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत. उपलब्ध सुविधा स्त्रीरोग उपचार, 9 महिन्यांची तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी सुविधा, बालरोग, मधुमेह, दमा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनी विकार, थायरॉइडचे विकार, अंतरुग्ण व बाह्यरुग्ण, ECG, साथीचे आजार, पोटाचे आजार, त्वचारोग, छातीचे आजार, ग्लुकोमीटर, कार्डियाक मॉनिटर, नेबुलायझर, वाफ, सांधेदुखी, टाचदुखी, वेदनारहित कान टोचणी तसेच मेडिकलची सुविधा देखील उपलब्ध. आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंठा, तालुका मंठा, जिल्हा जालना. संपर्क 9405 4782 26, 9405 4782 26. जाहिरात आणि बातमींसाठी संपर्क मराठवाडा ब्युरो चीफ उस्मान पठाण. मोबाईल नंबर 90 67 92 97 22, 90 67 92 97 22. एका भयान रात्रीला पडतापण पडलं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. शुभेच्छुक अजय भाऊ गंगावणे, रिपाई तालुका अध्यक्ष फुलंब्री. शंभर नंबरी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त स्मारक संस्था आणि पुतळा समिती आणि व्यवस्थापन समितीच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम. सकाळी पूर्व दिशेला स्वरांजली वाहिते, स्वरांजली वाहिते गाऊनी भीमबुद्धा. विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, महाविद्वान, महान इतिहासकार, महानायक, अर्थशास्त्री, युगपुरुष, संविधान निर्माता, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ योगिताताई सुनील वानखडे, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, संजय भाऊ तायडे, तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये दिगंबर वानखेडे यांचं घर फोडून त्यांच्या घरातील 2 कपाटे फोडून काही पैसे आणि सोन्याचे दागिने गेल्याची घटना घडली आहे. घरातील मंडळी सकाळी घर उघडे दिसल्याने चोर पैसे आणि काही दागिने घेऊन फरार झालाय. दिगंबर वानखेडे यांनी डोणगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनास्थळी पोलीस स्टेशन डोणगाव दाखल होऊन पंचनामा करण्यात आलाय. अंदाजे 1 ते 1.5 लाखाचा माल नेण्यात आलाय. काही CCTV कॅमेऱ्यात चोर दिसत आहे. पुढील तपासात डोणगाव पोलीस स्टेशन करीत आहे. दीपक देशमुख, मेहकर. चौसर जिल्ह्यात छिंदवाडा मध्य प्रदेश येथे 2 वर्ष झाले कोरोना काळात सर्व शासनाच्या नियमानुसार कार्यक्रम बंद होते. मात्र शासनाच्या नियमानुसार खुले झाल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत.
या श्रीमद भगवत गीतेचे कथाव्यास हरिभक्त पारायण भारत महाराज कराळे मेहकर तालुका जिल्हा बुलढाणा या कार्यक्रमात संगीत निर्माण करण्याचं काम तबला आणि गायक हरिभक्त पारायण संतोष महाराज वाघ, अर्गणवादक हरिभक्त पारायण किरण बाजळ, डोणगाव गायनाचार्य हरिभक्त पारायण मदन महाराज संसाणे, अचळ विशेष उपस्थिती हरिभक्त पारायण श्री हिमतराव देशमुख उर्फ बापूसाहेब देशमुख, बेलगाव हरिभक्त पारायण गजाननराव अवारी उबंगी तालुका कमळमेश्वर, जागर कीर्तन सोमवार दिनांक 18 एप्रिल 2022 ला हरिभक्त पारायण संतोष महाराज निंबाळकर, आळंदी देवासी यांचे राहिले. विशेष सहकार्य समस्त भजनी मंडळ यांनी उपस्थित होते. दीपक देशमुख, मेहकर. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती सिंदखेड राजा तालुक्यात मोठ्या उत्साहात जय भीमच्या जयघोषात साजरी करण्यात आली आहे. मागील 2 वर्षापासून कोरोनामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यानं मागील 2 वर्षापासून खंडित झालेली जयंती मिरवणूक दणक्यात साजरी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वॉर्ड नंबर 1 मधून रात्री 8:30 वाजता तेथून जात असताना अजानाचा आवाज ऐकून सामाजिक सलोखा दाखवून डीजेचा आवाज 2 मिनिट बंद करण्यात आला होता. तालुक्यातील गावागावांमध्ये बौद्ध अनुयायांनी बौद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, स्तूप आदी ठिकाणी जाऊन बुद्धवंदना, त्रिशरण पंचशील घेत मोमबत्ती प्रज्वलित करत महामानव अभिवादन केलं. तालुक्यात डीजे भीमगीत, जय भीमच्या गजराने सर्व आसमंत दुमदुमून गेलं होतं. पीडित शोषितांच्या अंधारलेल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणारे प्रज्ञासूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सिंदखेड राजासह माळसावरगार, वर्दडी, सोनुशी, किनगाव राजा, राहेरी, दुसरबीड, तढेगाव, मलकापूर, पांगरा, सेंदुरजण, साखरखेरड्यासह तालुक्यात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलंय. आंबेडकर चौक परिसर विद्युत रोषणाईनं उजळण्यात आला होता. यावेळी अभिवादन करण्यासाठी माजी आमदार तोताराम कायंदे, जिल्हा परिषद सदस्य सिंधुताई खंदारे, माजी सरपंच पंडितराव खंदारे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इरफान अली शेख, माजी सभापती विलासराव देशमुख, भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे, माजी पंचायत समिती सदस्य तथा मच्छीमार विदर्भ संघटना अध्यक्ष कचरूजी भारसकर, भाजपचे श्रीकृष्णजी तौर, दुसर बीडचे सरपंच प्रकाश सांगळे, सामाजिक कार्यकर्ते RM गवई, माजी सरपंच छगन खंदारे, लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते, काँग्रेसचे जुने दली, काँग्रेसचे सुनील जयभावे, बाबूराव खंदारे, प्राचार्य दीपक म्हस्के, प्राचार्य प्रदीप साळवे, जावेद शेख, रहमान शेख, शेख समद, तसेच तडेगाव येथे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव, दीपक गवई, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवई, भीमराव गवई, कारभार गवई, समाधान गवई, सुरेश गवई, रमेश काकडेसह असंख्य अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी नासिर शेख. लंकेश हिरामण ठाकूर, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी महेंद्र शेठ घरत, जिल्हाध्यक्ष रायगड काँग्रेस, ॲडव्होकेट सागर कडू, माजी सभापती उरण पंचायत समिती, हेमराज म्हात्रे, अध्यक्ष पनवेल जिल्हा युवक काँग्रेस, विनोद म्हात्रे, अध्यक्ष उरण तालुका काँग्रेस, वैभव पाटील, सरचिटणीस NMJSK, महादेव बंडा, माजी उपसभापती, नरेश म्हात्रे, खजिनदार, उरण काँग्रेस कमिटी, संध्याताई ठाकूर, उपसरपंच भेंडखळ, सोनाली ठाकूर, माननीय उपसरपंच भेंडखळ, रमेश ठाकूर, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, परशुराम भोईर, अध्यक्ष पालवी सामाजिक संस्था, अभिजित पाटील, दीपक ठाकूर, आनंद ठाकूर, अनिल ठाकूर, प्रफुल्ल माली, हेमचंद्र ठाकूर, कौस्तुभ ठाकूर, दिलीप ठाकूर, भूषण म्हात्रे, योगेंद्र पाटील, दयागण भोईर आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लंकेश ठाकूर हे काँग्रेसचे एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते आहेत. शिवाय कामगार नेते महेंद्र घरत यांचे ते अत्यंत विश्वासू पदाधिकारी आहे. काँग्रेस पक्षाला तळागाळात पोहोचवण्याचं काम आणि पक्षाचे प्रचार प्रसार करण्याचं महत्त्वाचं काम लंकेश ठाकूर नेहमीच करत असतात. शिवाय त्यांच्या समाजात विविध सामाजिक कार्यही चालू असते. अशा समाजसेवी व्यक्तिमत्वावर सोशल मीडियाद्वारे सर्व क्षेत्रातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झालाय. काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी लंकेश ठाकूरच्या कार्याचं कौतुक करत त्यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाजाने पीडित समाजासाठी धावून त्याला न्याय देण्याची भूमिका पार पाडायला हवी. परिस्थितीने हतबल आपल्या बांधवाला हिंमत आणि मदत करून तुम्ही ईश्वर भक्ती करू शकतो.
जो प्रत्येकासाठी धावतो तो ईश्वर, ईश्वर त्याच्यासोबत असतो, असं प्रतिपादन पिंपळगाव येथे पार पडलेल्या श्रीमद भगवत कथा ज्ञानयज्ञ अखंड हरिकीर्तन संकीर्तन सप्ताहात हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज भौतलिक यांनी केले. श्रीरामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामस्थांनी केलं होतं. या भागवत सप्ताहात गुरुदेव भजनी मंडळ हभप विठोबा महाराज देवतळे, हभप किशोर महाराज मलमकार, हरिभक्तपरायण विजय अप्पा मांडुळकर, हरिभक्तपरायण नामदेव महाराज निचत, हरिभक्तपरायण गोवर्धन महाराज खिरकर, हरिभक्तपरायण चांगदेव महाराज भाकरे, हरिभक्तपरायण अंकित महाराज देशमुख, शंकर महाराज उमाळे, सोपान महाराज लोखंडे यांनीही भगवताने नागरिकांना प्रबोधन केले. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज भौतलिक यांनी साथ दिली. हरिभक्त गोवर्धन महाराज खिरकर काल्याचं कीर्तन केलं. या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर मांडुळकर, हरिभक्तपरायण किशोर महाराज मलमकार, मधुकर अप्पा मांडुळकर, गुरुजी चव्हाण, संतोष अप्पा मांडुळकर, मदन अप्पा मांडुळकर, अशोक पाटील गुघाणे, महादेव चव्हाण, ज्ञानेश्वर बाष्टीकर, भोजराज जुनघरे, पुंडलिकप्पा मांडुळकर, विजयप्पा मांडुळकर, दादाराव अप्पा काणबाले, जगरनाथजी खडसे, सुरेशप्पा मांडुळकर, उल्हासप्पा मांडुळकर, मधुकर पोंगळे, राहुल थोर, चैतन काणबाले, राहुल मांडुळकर, अशोकप्पा मांडुळकर आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. गावातील सर्व महिला भजनी मंडळाचा उत्कृष्ट सहभाग होता. पिंपळगाव काळेमध्ये दुमदुमली पंढरी. नाही वर्धा 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 लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त स्थळी पिंपळगाव काळे या नामक गावामध्ये हनुमंतरायाच्या पवित्र दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री रामनवमी ते भक्त शिरोमणी हनुमंतराय यांच्या जयंतीच्या शुभ पर्व काळावर चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव आणि त्या अनुषंगाने यावर्षी श्रीमद भागवत कथेचं आयोजन आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण प्रणमित्र हरिभक्तीपरायण श्री किशोरजी महाराज मलमकार यांच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्वामध्ये समस्त पिंपळगाववासी तथा पंचक्रोशीतील मंडळी मनात समस्त भक्तजनांच्या माध्यमातून या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी करण्यात आलं. आणि या सप्ताहामध्ये आमचे परमस्नेही परममित्र हरिभक्तीपरायण भागवताचार्य श्री ज्ञानेश्वरजी महाराज भारतीलक यांच्या अमृततुल्य वाणीमधून आपण श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलेलं आहे. सुंदर अशा पद्धतीचं छोटे खाणे का होईना नियोजन आहेत. आणि आज या कीर्तनाचा जागराचा दिवस म्हणजे काल्याच्या अगोदरचा दिवस. उद्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. आमचे गायनाचार्य हरिभक्तीपरायण श्री शंकरजी महाराज उमाळे बरोबर कुटासा तालुका अकोट जिल्हा अकोला
गायनाचार्य प्लस ऑर्गन वादक हरिभक्तीपरायण श्री अंकित महाराज देशमुख कुटासाच. महाराजांचा परिचय आहे, नाही तर बोर्डावर वाचून घ्या. मृदंगाचार्य तुमच्याच भागातले आहेत, मला पण परिचय नाही, त्याच्यामुळे तुम्ही आता करून घ्यायचं झाल्यावर. हार्मोनियम वादक सुद्धा इकडचेच आहेत आणि आमचे परमस्नेही किशोरजी महाराज आहेतच. त्यांच्याच अनुषंगाने या ठिकाणी येण्याचा योग आला. जास्त परिहारामध्ये वेळ घालू नये, कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे, फक्त 1 तास शिल्लक आहे. आणि आपला नियम आहे कीर्तन असते 2 तासाचं. आणि जो काही तुम्ही टी व्हीवर बघत असता सिनेमा तो असते 3 तासाचा. आणि मग काही काही गोष्टी रात्रभर असतात, त्या कुठल्या असतात ते तुम्ही बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी पूर्ण अनन्य होताया शरण खचित कडे जन्म मरण होते पदाती चिरये शांती नाथई वदती कृष्णपदे ठेवो माता आरती करू तुझ भगवंता. हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता. म्हणून भाग्यवान याच्याकरता आहे. भागवत हा नुसता ग्रंथ नाही, तर भगवान परमात्म्याचं अवतार कार्य संपल्यानंतर ज्या वेळेला भगवान परमात्मा निजधामाला जाण्याकरता निघाले, त्यावेळेला त्या अगोदर जाण्याच्या अगोदर भगवंतांनी स्वतःचं संपूर्ण जे तेज आहे हे श्रीमद मुख्य शिष्य महेंद्र तयाचा महेंद्राने बोला गोरखच्या टिकेला महेंद्राने बोला गोरखच्या टिकेला महेंद्राने बोला गोरखच्या टिकेला महेंद्राने बोला गोरखच्या टिकेला गोरखच्या वडीला गोरखच्या वडीला गोरखच्या वडीला आणि प्राती गोरखच्या वडीला गोरखच्या वडीला आणि प्राती गोरखच्या वडीला गोनी प्रसादे निवृत्ती दातार रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय
निलेश वंजारी, महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ. साई हॉस्पिटल व प्रसूतिगृह डॉक्टर श्रीकांत श्रीराम चव्हाण MBBS, डॉक्टर रमेश श्रीराम चव्हाण BAMS MD AM CCH CGO, डॉक्टर सौ रुचिता रमेश चव्हाण BAMS CGO. 24 तास सेवा उपलब्ध. तपासणीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3, सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत. उपलब्ध सुविधा स्त्रीरोग उपचार, 9 महिन्यांची तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी सुविधा, बालरोग, मधुमेह, दमा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनी विकार, थायरॉइडचे विकार, अंतरुग्ण व बाह्यरुग्ण, ECG, साथीचे आजार, पोटाचे आजार, त्वचारोग, छातीचे आजार, ग्लुकोमीटर, कार्डियाक मॉनिटर, नेबुलायझर, वाफ, सांधेदुखी, टाचदुखी, वेदनारहित कान टोचणी तसेच मेडिकलची सुविधा देखील उपलब्ध. आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंठा, तालुका मंठा, जिल्हा जालना. संपर्क 9405 4782 26, 9405 4782 26. जाहिरात आणि बातमींसाठी संपर्क मराठवाडा ब्युरो चीफ उस्मान पठाण. मोबाईल नंबर 906792 9722, 906792 9722. पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने जिल्हास्तरावरील वृद्ध कलावंत मानधन समितीवर पाटखेड येथील शाहीर समाधान खंडारे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शामराव वाघूरवाघ यांच्या हस्ते सत्पत्नीक करण्यात आलाय. पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी वृद्ध कलावंत मानधन समितीची नियुक्ती केली आहे. अध्यक्षपदी सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज तर सदस्यपदी पाटखेड येथील शाहीर समाधान खंडारे यांचा समावेश करण्यात आलाय. कलावंत मानधनापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महाराष्ट्र न्यूज चॅनलला समाधान खंडारे यांनी बोलताना सांगितले. शिवला माजोडकर, मुरलीधर लोणागरे, गजानन पोकळकर, राजदत्त माणकर, मधुकर नावकर, खंडूजी शिरसाट, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे इत्यादींचा समावेश आहे. समितीचे सचिव म्हणून जिल्हा परिषद अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे राहतील. जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळाल्याने त्यांना आधार मिळणार आहे असे समितीचे अध्यक्ष सत्यपाल महाराज यांनी सांगितले. मी समाधान बाबन खंडारे, मुक्काम पोस्ट पाटखेड, तालुका बार्शी, जिल्हा अकोला. माझी वृद्ध कलावंत मानधन समितीवर सदस्य म्हणून निवड झालेली आहे आणि जे काही वृद्ध कलावंत आहेत ते कलावंत सहसा वंचित राहणार नाही याची मी दक्षता घेईन. प्रतिनिधी समाधान इंगळे, अकोला. शेलगाव देशमुख येथे 17 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे 3 घरे आगीत भस्मसात झाली आहे. यामध्ये भीमराव आनंद आमटे यांच्या घराचे अतोनात नुकसान झाले. आमटे यांच्या घरातील नगदी 50,000 रुपये आणि 1 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने, 16 बकऱ्यांची पिल्ले, 2 मोटारसायकली, जीवनावश्यक आणि संसार उपयोगी वस्तू सर्व आगीत जळून खाक झाल्या आहेत. शेख आलू शेख हबीब यांचे घर सुद्धा आगीत जळून भस्म झाले. त्यांचे संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले. तसेच रघुनाथ खंडारे यांचे सुद्धा घर या आगीत जळून राख झाले. भीमराव आमटे यांचे घरातील गॅसचा स्फोट इतका भयानक होता की गॅस सिलेंडरचे तुकडे तुकडे झाले. बाजूच्या शेतात उडाले. शरद केळे यांचे शेतात सौर ऊर्जा पंपावरून टँकर आणून सदर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे मेहकर येथील अग्निशामक दलाला फोन करून बोलावून आग नियंत्रणात आणण्यास यश आलंय. यावेळी तहसीलदार संजय गरकल, शैलेश सावजी, राजेंद्र पळसकर, वसंतराव देशमुख, डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश अपसुंदे आणि इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मंडळ अधिकारी चनखोरे, तलाठी बालाजी तिरके, कोतवाल किशोर पातुरकर, भगवान बघे, ग्रामविकास अधिकारी DP काळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्याचं काम सुरू होतं. त्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगणार आहात? सेलगाव देशमुख या ठिकाणी घराला आग लागल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून आम्ही या ठिकाणी हजर झालो होतो. तर या ठिकाणी 4 घरं आहेत. या 4 घरांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि या 4 घरांचं जे काही पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्याचा सविस्तर पंचनामा मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी केलेला आहे. शासनाच्या नियमाच्या अधीन राहून जी काही शासकीय मदत आहे ती आम्ही यथायोग्य पद्धतीने लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे करू. दुसरं बाब, आता ते पूर्णतः निराधार झालेले आहेत, त्यामुळे त्यांची तात्पुरती व्यवस्था शाळेमध्ये राहण्याची केलेली आहे. त्यांना जे काही धान्य लागेल ते धान्य देखील पुरवठा होईल
आणि गावामधले सगळेच लोक या ठिकाणी आहेत, सगळे नागरिक आहेत, तर ते देखील त्यांच्या परीने मदत करत आहेत. दीपक देशमुख, मेहकर. पैठण तालुक्यातील खामजळगाव येथील संघर्ष बुद्ध विहार येथे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील ध्वजारोहण करून तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी 74 जळगाव ग्रामपंचायत सरपंच, यावेळी खामजळगाव ग्रामपंचायत सदस्य गौतम केरू सोनवणे, खामजळगावचे पोलीस पाटील निवृत्ती एरंडे, ग्रामपंचायत माजी सदस्य संदीप लाटे, दिलीप नजन, ग्रामपंचायत सदस्य बाळूमुळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नारायण सोनवणे, दत्तू लाटे, संतोष एरंडे, नारायण गवारे, कान्हू जगधणे, उत्तम मामा नजन, रवी जगधणे यांच्यासह गावकरी मंडळी आणि विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल सोनवणे, उपाध्यक्ष सुनील जगधणे, स्वागत अध्यक्ष अजय आप्पा जगधणे, कार्याध्यक्ष नितीन खरात, सचिव हिरामन जगधणे, सहसचिव संतोष सोनवणे, विजय जगधणे, मुख्य सल्लागार गौतम सोनवणे, जयंती उत्सव समिती सर्व सदस्य सचिन खरात, भाऊसाहेब साळवे, कारभारी जगधणे, नितीन सदावर्ते, अरुण सोनवणे, शिवाजी नरवडे, अरुण जगधणे, राहुल सदावर्ते, भगवान जगधणे, कुंदन सोनवणे, किरण जगधणे, सचिन सदावर्ते, अरुण दळे, रतन सोनवणे, आकाश घाटवासवे, सिद्धार्थ जगधणे, नवनाथ गुडेकर, अर्जुन सोनवणे, गोरख गुडेकर, रवी जगधणे, अरुण प्रकाश जगधणे, आबासाहेब जगधणे, प्रतीप माठे, संदीप पाठे, भीमराव सोनवणे, संघर्ष सोनवणे, संगपाल सोनवणे, प्रणव सोनवणे, कुणाल जगधणे, निकेत सोनवणे, सोनू हिरामन जगधणे, आदित्य जगधणे, आदित्य रामदास जगधणे, प्रणव सोनवणे, पप्पू नरवडे, काळू गुढेकर यांच्यासह महिला मंडळ आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिल्लोड तालुक्यातील अमसरी येथील अंबऋषी शिवालय गुंफा येथे ब्रह्मलीन महंत श्री कैलास गिरीजी महाराजांच्या 18व्या पुण्यतिथी निमित्त अखंड शिवनाम सप्ताह, शिवपुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी पालखी सोहळ्याने साध्वी गायत्री गिरीजी यांच्या मधुरवाणीतून कथेस सुरुवात होणार आहे. श्री महंत कैलास गिरीजी महाराज यांच्या 18व्या पुण्यतिथी निमित्त सिल्लोड तालुक्यातील अमसरी येथील अंबऋषी गुंफा येथे अखंड शिवनाम सप्ताह, शिवपुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सोमवारपासून पालखी सोहळ्याने कथेस सुरुवात होणार आहे. सोमवार ते रविवारपर्यंत दररोज साध्वी गायत्री गिरीजी यांच्या मधुरवाणीतून कथेचे निरूपण होणार असून रविवारी हरिभक्त पारायण अनिल महाराज कोसगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. हिसोड येथील दामू जगताप, नाना जगताप, दहेगाव येथील मधुकर सुरडकर, अंभाई येथील शामराव बावस्कर, अमसर येथील भागवत बावस्कर, राजू अवघडे, दिलीप जाधव, उखरेडू जाधव, विनोद पवार, गजानन दांडगे, पांडुरंग जाधव, शालिक जाधव आदी कथेचे यजमान असून भाविकांना सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीकृष्ण गिरीजी महाराज, माई पर्वत गिरीजी आणि आमसरी, वाघेरा, मादनी, वडाली, शिवणा, नाटवी, जळकी, खुपटा, दहेगाव, हिसोडा, दगडवाडी, पारद, शिवणवाडी आदीसह परिसरातील गावातील भाविकांनी केले.